नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित यातील नवनीतमधील 22वे प्रकरण जे आहे पृष्ठफळ व घनफळ यातील स्वाध्याय 22.2 आपण आज घेणार आहोत. तर घेऊया पहिलं उदाहरण. 28 सेमी व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाचे 14 सेमी त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी गुणोत्तर किती? आता इथं हा अर्धगोल आहे, भरीव अर्धगोल आहे. याचा व्यास 28 सेमी आहे. हा जो व्यास आहे हा 28 सेमी आहे. म्हणजे या ठिकाणी त्रिज्या किती येणार आहे? 14 सेमी. भरीव अर्धगोलाची त्रिज्या 14 सेमी आहे आणि 14 सेमी त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या, म्हणजे हा भरीव गोल आहे आणि याची जी त्रिज्या आहे ती 14 सेमी आहे. म्हणजे अर्धगोलाची आणि गोलाची त्रिज्या समान आहे. तर एकूण पृष्ठफळाचं, म्हणजे अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळाचं त्याच्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर या ठिकाणी भरीव अर्धगोलाचे पृष्ठफळ छेद भरीव गोलाचे पृष्ठफळ. आता भरीव अर्धगोलाचं पृष्ठफळ जे आहे ते 3 पाय r वर्ग आहे. भरीव अर्धगोलाचं पृष्ठफळ सूत्र आहे 3 पाय वर्ग आणि भरीव गोलाचं पृष्ठफळ जे आहे ते 4 पाय वर्ग आहे. आता इथं पायची किंमत समान असते नेहमी, तो कॅन्सल करूया. r सुद्धा इथं समान आहे कारण इथं पण त्रिज्या 14 आहे, इथं पण त्रिज्या 14 आहे, म्हणून हा r वर्ग सुद्धा कॅन्सल होते. त्रिज्या समान आहे म्हणून तो r वर्ग कॅन्सल होते. पण जर त्रिज्या वेगवेगळी असती तर आपल्याला असं कॅन्सल करता आलं नसतं. मग या ठिकाणी उत्तर किती आहे? 3/4 बरोबर 3/4, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण घेऊया. एका वृत्तचितीच्या आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 14 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? म्हणजे या ठिकाणी वृत्तचिती आकाराची एक सिमेंटची टाकी आहे. अशा प्रकारची एक वृत्तचिती आकाराची सिमेंटची टाकी आहे. याचा व्यास 14 मीटर आहे. म्हणजे हा जो व्यास आहे हा 14 मीटर आहे. म्हणजे व्यास बरोबर 14 मीटर, तर त्रिज्या किती येणार? 7 मीटर. व्यासाच्या निम्मे त्रिज्या असते. आणि उंची, ही उंची आहे h, ही आहे 10 मीटर. तर या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? कुठल्याही टाकीत किती लिटर पाणी मावेल हे काढण्यासाठी प्रथम त्याचं घनफळ काढायचं आहे आणि नंतर मग किती लिटर पाणी मावेल ते काढायचं आहे. तर इथं या ठिकाणी आपल्याला वृत्तचितीचे घनफळ काढायचं आहे. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. पायची किंमत आपण नेहमी घेतो 22/7 गुणिले r आहे 7. मग r वर्ग आहे म्हणून डायरेक्ट आपण 7 गुणिले 7 लिहूया. गुणिले h आहे 10, कारण त्या वृत्तचितीची उंची 10 मीटर दिलेली आहे. 10 7 कॅन्सल झाला तर 22 गुणिले 10 7 70 बरोबर 1540 घन मीटर.
म्हणजे वृत्तचितीचं घनफळ आलेलं आहे 1540 घनमीटर. आता 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. म्हणजे या ठिकाणी किती पाणी मावतं त्यासाठी आपल्याला 1540 गुणिले 1000 करावं लागेल. बरोबर, इथं आपण 4 शून्य दिले आणि एकाने गुणलं तर 4 1 4, 5 1 5, 1 म्हणजे 15,40,000 लिटर पाणी मावेल. 15,40,000. बघा मग आता पर्याय क्रमांक 15,40,000 पर्याय क्रमांक 2. प्रत्येक वेळेस पाणी किती मावेल हे काढण्यासाठी कुठलंही आकाराची इष्टिका चिती असेल किंवा घन असेल किंवा वृत्तचिती असेल तर त्याचा आधी घनफळ काढा आणि ते घनफळ घनमीटरमध्ये असेल तर त्याला 1000ने गुणा, कारण 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. म्हणून या ठिकाणी 15,40,000 लिटर पाणी मावणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच व अर्धा मीटर रुंद भिंत बांधण्यासाठी 25 सेमी लांब, 15 सेमी रुंद व 5 सेमी उंच मापाच्या किती विटा लागतील. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला विटांची संख्या काढायची आहे. तर सोडवूया हे उदाहरण. विटांची संख्या भिंत बांधायची आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या विटा म्हणजे या ठिकाणी भिंतीचं घनफळ, भिंतीचे घनफळ छेद एका विटेचे घनफळ. आता भिंत पण इष्टिकाचीच आकाराची आहे आणि वीटसुद्धा इष्टिकाचिती आकाराची आहे. म्हणून आता या ठिकाणी परंतु आपल्याला भिंतीची जी मापं दिलेली आहेत ते मीटरमध्ये दिलेली आहेत आणि विटेची मापं ही सेंटीमीटरमध्ये दिली आहे. म्हणून आपण ही जी मापं आहेत भिंतीची ती सेंटीमीटरमध्ये करून घेऊया. आता 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजे 50 मीटर बरोबर 5000 सेंटीमीटर येणार, कारण 50 गुणिले 100 करावं लागेल. 6 गुणिले 100 600 गुणिले अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजे किती येणार? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50. आता इथे ही इष्टिकाची ती असल्यामुळे आपण एल गुणिले बी गुणिले एच हेच सूत्र दोन्ही ठिकाणी वापरत आहोत, हे लक्षात घ्या. भागिले विटेचे घनफळ एल गुणिले बी गुणिले एच 25 सेमी, 15 सेमी आणि 5 सेमी. 25 गुणिले 15 गुणिले 5. आता इथं आपण भाग देऊया. 25 एका 25, 25 दुणे 50 आणि हे 2 शून्य 200. 15 एका 15, 15 चौक 60 आणि हा शून्य आणि 5 एका 5, 5 एका 5 शून्य म्हणजे 200 गुणिले 40 गुणिले 10, 4 दुणे 8 आणि 1 2 3 4 हे शून्य आहे तसेच, म्हणजे 80,000 विटा लागतील. विटांची संख्या आहे 80,000. पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण घेऊया. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे. त्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यात 14 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 12 सेमी उंची असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल. म्हणजे एक पाण्याचा पिंप आहे, त्याची त्रिज्या 14 सेमी आहे. म्हणजे ह्या पिंपाची त्रिज्या 14 सेमी आहे. या पिंपात पाणी आहे.
आणि याची उंची ही h आहे. पिंपातल्या पाण्याची उंची h आहे. आता या पाण्यामध्ये एक ठोकळा टाकला म्हणजे इष्टिकाची ती आकाराचा ठोकळा टाकलेला आहे. आता त्या ठोकळ्याची लांबी ही 14 सेमी आहे, रुंदी 11 सेमी आहे आणि उंची 12 सेमी आहे. म्हणजे ही जी उंची आहे ही 12 सेमी आहे. हा ठोकळा याच्यात टाकला. या पाण्यात टाकल्यामुळं पाण्याची उंची वाढलेली आहे. हे पाणी समजा इथपर्यंत गेलं तर हे आधीची पूर्वीची पाण्याची उंची आहे. ठोकळा टाकल्यानंतर पाणी वाढलेलं आहे, पाण्याची उंची वाढलेली आहे. मग ही उंची आपण x मानली, वाढलेली उंची, आणि ही पाण्याची उंची h आहे. आता हा ठोकळा यात टाकल्यानंतर या ठिकाणी ही जी उंची वाढली ही आपल्याला पाण्याची उंची, पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल तर ही वाढलेली उंची जी आहे ती आपल्याला काढायची आहे. मग आता या ठिकाणी ठोकळा पाण्यात टाकल्यावर पाण्याचे घनफळ, ठोकळा पाण्यात टाकल्यावर पाण्याचे घनफळ वजा ह्या, म्हणजे आपल्याला ह्या संपूर्ण पाण्याचं आपण घनफळ काढलं की ठोकळा टाकल्यानंतर जे काही वाढलेलं आहे त्यातनं आपण हे एवढं जे पूर्वीचं पाणी होतं त्या पाण्याचं घनफळ वजा केलं तर आपल्याला ह्या पाण्याचं घनफळ मिळणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ही उंची काढता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पिंपातील पाण्याचे घनफळ बरोबर ठोकळ्याचं घनफळ. म्हणजे या संपूर्ण वाढलेल्या पाण्यासहित जे आहे त्याचं आपण घनफळ काढलं, त्यातनं एवढं घनफळ आपण वजा केलं तर आपल्या ठोकळ्याचं घनफळ मिळणार आहे. आणि ठोकळ्याची लांबी, रुंदी, उंची आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला ही पाण्याची उंची किती वाढली ते आपल्याला कळणार आहे. तर ठोकळा पाण्यात टाकल्यानंतर ठोकळा ही जी वृत्तचिती आहे, वृत्तचितीचं घनफळ आपल्याला काढायचं आहे. मग वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? पाय r वर्ग h, परंतु h या ठिकाणी उंची किती वाढली आहे? h अधिक x वजा ह्या एवढी उंची असलेल्या ह्या वृत्तचितीचं पाण्याचं घनफळ म्हणजे पाय r वर्ग h बरोबर l गुणिले ठोकळा इष्टिकाची ती आहे म्हणून l गुणिले b गुणिले h. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची म्हणजे या ठिकाणी पाय आणि r वर्ग कॉमन आहे, सामायिक आहे, ते आपण बाहेर काढूया. पाय r वर्ग कंसात h अधिक x वजा h, हा h अधिक x आणि हा वजा h शिल्लक राहिला कारण पाय r वर्ग आपण बाहेर काढलेला आहे, बरोबर l गुणिले b गुणिले h. आता हा h धन ऋण आहे त्याच्यामुळे तो कॅन्सल झाला. मग शिल्लक काय आहे बघा? पाय r वर्ग x बरोबर l गुणिले b गुणिले h. आता यात आपण किमती ठेवूया. पायची किंमत आहे 22/7. वृत्तचितीची तळाची त्रिज्या आहे 14 सेमी. r वर्ग आहे म्हणून आपण 14 गुणिले 14 करूया गुणिले x बरोबर. आता याची लांबी, रुंदी, उंची जी आहे ती 14, 11, 12 आहे. 14 गुणिले 11 गुणिले 12. आता 7 1 7, 7 2 14. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग एक्स आहे तसाच इथं ठेवा. 14 गुणिले 11 गुणिले 12 आणि
इकडची सगळी संख्या जी आहे ती एक्सला गुणिले असल्यामुळे इकडे भागिले होणार आहे. मग 22 गुणिले 2 गुणिले 14. आता इथं आपण भाग देऊया. हा 14 कॅन्सल झाला. 11 1 11, 11 दुणे 22. आता इथं वरती काय शिल्लक राहिलं आहे बघा, 12 आणि खाली 2 गुणिले 2. मग इथं बे 1 बे, बे 1 12, बे 1 बे, बे 3 6 म्हणजे 3. मग एक्स बरोबर 3 सेमी. म्हणजे एक्स काय आहे, ही वाढलेल्या पाण्याची उंची, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचं गणित घेऊया. एका जमिनीत 8 मीटर लांब, 5 मीटर रुंद व 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती 25 मीटर लांब, 16 मीटर रुंद आयताकार भूखंडावर समान पसरली तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल. म्हणजे या ठिकाणी एक इष्टिकाची त्या आकाराचा खड्डा खोदलेला आहे. आणि या खड्ड्यातील माती हा असा खड्डा खोदला आहे आणि याची लांबी 8 मीटर, रुंदी 5 मीटर आणि उंची 1.5 मीटर आहे. आणि यातली जी माती आहे ती माती इथं पसरवलेली आहे. म्हणजे असं आयताकार भागामध्ये पसरवत त्याची उंची वाढलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने मग ही पसरवताना त्याची लांबी जी आहे ती 25 मीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 16 मीटर आहे. म्हणजे 16 मीटर लांब आणि 25 मीटर लांब आणि 16 मीटर रुंद असा आयताकृती ही बाजू पसरवत आणि त्याची उंची अशी, म्हणजे माती टाकत ती अशी पुढं वरती तो खड्डा असा वरती थर असा चढत गेलेला आहे. आणि मग ही जी उंची आहे ही उंची आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर या ठिकाणी म्हणजे हा जो खड्डा आहे या खड्ड्यातनं माती काढलेली आहे, म्हणून खड्ड्याचं घनफळ हे त्या मातीच्या पसरवलेल्या घनफळा एवढं असणार आहे. म्हणून खड्ड्याचे घनफळ बरोबर पसरलेल्या मातीचे घनफळ. पसरलेल्या मातीचे घनफळ. आता खड्डा जो आहे तो इष्टिकाची ती आकाराचा आहे, म्हणून एल गुणिले बी गुणिले एच. आणि पसरलेला जो मातीचा थर आहे तो सुद्धा इष्टिकाची ती आकाराचा आहे. म्हणजे आधी आयताकृती तो होता, नंतर त्याच्यावरती उंची वाढत गेली, त्याच्यामुळे तो थर जो आहे तो त्याचा आकार हा इष्टिकाची त्या आकाराचाच तयार झालेला आहे. म्हणून इथे सुद्धा एल गुणिले बी गुणिले एच. इथं फक्त आता मापं वेगवेगळी आहेत. खड्ड्याचं जे घनफळ आहे ते 8 गुणिले 5 गुणिले 1.5 बरोबर इथं 25 गुणिले 16 गुणिले एच. आता आपल्याला एच काढायचं आहे, म्हणून 25 गुणिले 16 ही संख्या इकडे भागिले होणार आहे. म्हणून 8 गुणिले 5 गुणिले 1.5 ही संख्या इकडं भागिले होणार आहे. 25 गुणिले 16 बरोबर एच. आता 5 1 5, 5 5 25, 8 1 8, 8 दुणे 16. एच बरोबर वरती काय आहे बघा 1.5 आणि खाली 5 दुणे छेदस्थानी 10 आहे. म्हणजे इथं आपण भाग दिला तर
हा पॉईंट एक घर डावीकडे सरकणार आहे म्हणजे 0.15 होणार आहे. 0.15 मीटर, कारण ही सगळी मापं मीटरमध्ये आहेत म्हणजे उंचीसुद्धा मीटरमध्ये येणार आहे. मग 0.15 पहिला पर्याय आहे. आणि पण इथं आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. मग दुसरा पर्याय या ठिकाणी 0.15 मीटर एक पर्याय आहे आणि 0.15 म्हणजे 15 सेंटीमीटर दुसरा पर्याय आहे. 15 सेमी. पुढचं उदाहरण घेऊया. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? आता इथं वृत्तचिती आकाराची एक सिमेंटची टाकी आहे. आणि व्यास 7 मीटर आहे. हा व्यास 7 मीटर आहे म्हणजे याची त्रिज्या जी आहे ती त्रिज्या किती येणार आहे? 7च्या निम्मे, कारण व्यासाच्या निम्मे त्रिज्या असते म्हणून 3.5 मीटर. आणि ही उंची आहे, ही त्रिज्येच्या 6 पट आहे म्हणजे त्रिज्या किती आहे? 3.5 म्हणजे उंची जी आहे ती 3.5 गुणिले 6 आपल्याला करावं लागणार आहे. कारण त्रिज्येच्या 6 पट आहे तर टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? आता किती पाणी मावेल यासाठी आपल्याला इथे याचं घनफळ काढावं लागेल. मग वृत्तचितीचे घनफळ बरोबर πr वर्ग h. पायची किंमत 22/7. आर आहे 3.5 आणि त्याचा वर्ग आहे म्हणून आपण 3.5 गुणिले 3.5 आणि उंची h. आता याचा आधी आपण गुणाकार करून घेऊया. 6 पंचे 30, हा चला आले 3, 6 त्रिक 18 आणि 3 21. पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 21. उंची 21 मीटर येणार आहे म्हणजे गुणिले 21. मग 7 1 7, 7 त्रिक 21. आता हा गुणाकार आपण करून घेऊया. 22 त्रिक 66 गुणिले 3.5 गुणिले 3.5. हा गुणाकार आपण केला तर 808 म्हणजे 80850 असा हा गुणाकार येतोय. पॉईंट नंतर किती संख्या इथं? 1 2 1 2 म्हणजे 808.50 घनमीटर हे वृत्तचितीचं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला किती लिटर पाणी मावेल हे विचारलेलं आहे म्हणून 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर म्हणजे याला आपल्याला 1000ने गुणावं लागेल. मग 808.50 गुणिले 1000. आता हा गुणाकार आपल्याला करायचा म्हटला तर आधी 4 शून्य ठेवा. 1 2 3 आणि हे 4 आणि एकाने गुणल्यानंतर 5808 त्याप्रमाणे गुणाकार येणार आहे. आणि पॉईंट नंतर 1 2 संख्या आहेत म्हणजे मग उत्तर येत आहे 8085 8,08,500 लिटर. आता बघा पर्याय क्रमांक 808500 पर्याय क्रमांक 1 घेऊया. धातूच्या इष्टिकाचितीच्या मिती 44 सेमी गुणिले 12 सेमी गुणिले 21 सेमी आहेत.
ही चिती वितळवून त्यापासून गोल तयार केला तर त्या गोलाचे पृष्ठफळ किती? म्हणजे आपल्याला या ठिकाणी इष्टिका चितीचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ काढावं लागेल. इष्टिका चितीचे घनफळ इष्टिका चितीचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ. आपल्याला या उदाहरणात गोलाचे पृष्ठफळ विचारलेलं आहे, पण गोलाचं पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला त्रिज्या आवश्यक आहे आणि ती त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला इथं आधी इष्टिका चितीचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ या सूत्रावरून आपल्याला त्रिज्या काढता येणार आहे. म्हणून इष्टिका चितीचे घनफळ L गुणिले B गुणिले H बरोबर गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय r घन. आता L B Hच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत 44, 42, 21. चौवेचाळीस गुणिले 42 गुणिले 21 बरोबर 4/3 गुणिले 22/7 गुणिले r घन. आता आपल्याला r घन इथं आहे तसं ठेवावं लागेल आणि ह्या सगळ्या संख्या आपल्याला इकडं डाव्या बाजूला घ्यावे लागतील. तर 44 गुणिले 42 गुणिले 21 हा r घन आहे तसाच. आता हे 3 आणि 7 भागिले आहेत म्हणजे ते इथं गुणिले होणार आहेत आणि 4 आणि 22 वरती गुणिले आहेत r घनला, ते इथं भागिले होणार आहेत. 4 गुणिले 22. आता इथं आपण कोणत्या संख्येने भाग जातोय, कुणाला भाग जातोय ते बघूया आपण. आता 22 1 22, 22 दुणे 44. बे 1 बे, बे दुणे 4. आता बघा इथं लिहून घेऊया, पुन्हा आपण भाग देऊया. म्हणजे इथं 42 गुणिले 21 गुणिले 3 गुणिले 7 भागिले 2. आता 2ने आपण 42ला भाग देऊया. बे 1 बे, इथं बे दुणे 4, बे 1 बे. म्हणजे r घन बरोबर 21 गुणिले 21 गुणिले 3 गुणिले 7. r घन बरोबर आता 21 म्हणजे 7 गुणिले 3, पुन्हा 21चे आपण फोड केले 7 गुणिले 3 आणि पुढचे 3 गुणिले 7. r घन बरोबर 7 गुणिले 7 गुणिले 7 हा एक गट तयार केला आपण आणि 3 गुणिले 3 गुणिले 3, कारण आपण इथे घनफळ काढतोय. घनफळ म्हणजे 3 संख्यांचा गुणाकार असतो. म्हणून या ठिकाणी r घन बरोबर इथं आपण घनमूळ काढलं तर r बरोबर 7 गुणिले 3. 7 गुणिले 3 या प्रत्येक गटाऐवजी आपण एक एक संख्या घेतली तर r बरोबर 7 त्रिक 21 सेमी. r आपल्याला 21 सेमी मिळालेली आहे. आता गोलाचे पृष्ठफळ काढायचे आपल्याला. गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय r वर्ग. 4 गुणिले 22/7 r आहे 21 गुणिले 21. 7 1 7, 7 त्रिक 21 बरोबर 22 चौक 88 आणि 21 त्रिक 63. म्हणजे 88 गुणिले 63 हा गुणाकार येतोय 5000 544 चौरस
सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग, चौरस सेमी किंवा सेंटीमीटर वर्ग. आता 5544 सेंटीमीटर वर्ग आपण शोधूया. पर्याय क्रमांक 5500 सेंटीमीटर वर्ग म्हणजे चौरस सेमी. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक उदाहरण मी आकृतीच्या साहाय्याने समजावून दिलेलं आहे. म्हणजे ते उदाहरण कसं सोडवायचं आहे, त्या उदाहरणात कोणती क्रिया करायची आहे, नेमकं त्या ठिकाणी आपल्याला ती सगळी कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला आकृती काढून उदाहरण सोडवून दिलेलं आहे. आणि उदाहरण सोडवताना प्रत्येक स्टेप आपण या ठिकाणी केलेले आहेत. परंतु तुम्ही या उदाहरणांचा सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर तुमचा स्पीड जो आहे तो आपोआपच वाढणार आहे. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची आकृती काढायची नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या स्टेप्स करायच्या नाही. तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी वेळेत तुम्हाला ते उदाहरण सोडवायचं असतं. म्हणून तुम्ही कमीत कमी स्टेप्स करून अगदी पटकन उत्तर कसं काढता येईल यासाठी तुम्ही सराव करायचा आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. हे फक्त तुम्हाला मी प्रत्येक स्टेप किंवा आकृती च्या माध्यमाद्वारे जे समजावून दिलेलं आहे ते फक्त तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी केलेलं आहे. परंतु परीक्षेमध्ये कोणतीही आकृती तुम्ही काढणार नाही किंवा आकृती काढून तुम्ही सोडवणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला उदाहरणांचा सराव करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.